संगीतकार पलाश मुंचर विरोधात क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याच्याकडून तक्रार नोंदवण्यात आली। त्यानंतर पलाश मुंचलकडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। आपली बदनामी केल्याचा आरोप करत पलाश मुंचलकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे। दरम्यान आपल्या पाठवण्यात आलेली नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून नोटीसला उत्तर देणार असल्याचं विज्ञान माने यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर पलाश मुंचलकडून तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत असून अंडरवर्ल्डची धमकी पलाश मुंचलकडून देण्यात येत असल्याचा आरोप देखील विज्ञान मानेनं केला। चित्रपटातील आर्थिक फसवणुकीप्रकरणी न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहणार असल्याचं सुद्धा त्यानं सांगितलंय। माझी जी लढा तुमच्या विरोधात आहे हा फसवणुकीचा आहे। फसवणुकीचा मला वाटत नाही कदाचित तुम्ही तुमच्या वकील साहेबांना सांगितलं असाल की तुम्ही माझी फसवणूक काय पद्धतीने केली, कारण की पिक्चर करतोय ऍज अ प्रोड्युसर म्हणून प्लस पिक्चर मध्ये काम देऊन चांगले पैसे मिळवून देणार ह्याच्या विरोधात माझा लढा तुमच्या विषयी होता। त्या गोष्टी तुम्ही पैशाची देवाणघेवाण बोलायचं सोडून माझ्यावरती डिफॉर्मेशनची नोटीस तुम्ही देताय, म्हणजे ह्याच्यावरनं सिद्ध होतंय की तुम्ही म्हणजे सांगलीत येऊन लोकांच्या मनाशी खेळाच, परंतु आर्थिक व्यवहाराने सुद्धा तुम्ही फसव्या निघाला। आणि अशा फसवणुकीतल्या मी मागच्या वेळी म्हटलं होतं की तुम्ही व्यवहारानं किंवा ह्याच्यातनं भामटा आहात किंवा तुम्ही चोर आहात। ही खरी परिस्थिती आहे, कारण की तुम्ही माझ्या पैशाची ही मोठ्या प्रमाणात चोरी केलेली आहे।